नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। ही वेळ आहे सकाळची। यांना सकाळी 2 नारळ दिसले गॅस ओट्यावर ठेवून, तर हे म्हणाले कशाचे नारळ आहे? तर हे गणपतीला आलेले कोणीतरी वाहिले होते नारळ, ते होते 2 ठेवून। तर हे म्हणाले मला या नारळाचे लाडू बनवून दे खोबऱ्याचे। तर ठीक आहे म्हटलं। यांनी ते नारळ फोडून दिले आणि त्याचं खोबरं काढून दिलं बघ मला। आणि आता मी हे लाडू संध्याकाळी बनवणार, कारण मला स्वयंपाक बनवल्यानंतर देवघर साफ करायचं होतं। तर म्हणून मग हे नारळ काढून दिलं, नारळ फोडून खोबरं काढून दिलं आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवला। जेवण करून हे दुकानात गेले, तो व्हिडिओ आला आहे तुम्हाला। आणि नंतर मग मी देवघर साफ करायसाठी घेतले। देवघरामधील सगळं सामान बाहेर काढावं लागतं थोडं थोडं करून। गॅस ओट्याजवळ असल्यामुळे मला काय ते पूर्ण बाहेर काढावं लागत नाही। एक एक सामान मी काढून गॅस ओट्यावर ठेवत गेले। पहिले पूर्ण निरांजन, तिथलं अगरबत्तीचं स्टँड, हे छोटं मोठं सामान गॅस ओट्यावर ठेवले। त्यानंतर मग मूर्तीचे सगळे हार काढून घेतले, छोटे छोटे हार जे होते ते काढून घेतले। आणि त्यानंतर मग एक ट्रे घेतला आणि त्या ट्रेमध्ये सगळ्या एक एक करून सर्व मूर्ती ठेवल्या आणि त्यानंतर ते मग गॅस ओट्यावर ठेवणार। माझ्या देवघरामध्ये सर्वच मूर्त्या आहेत। गजानन महाराज, लक्ष्मी माता, तुळजाभवानी, दुर्गा माता, बालकृष्ण, महादेवाची पिंड, साईबाबा, विठ्ठल रखुमाई माता, अशा प्रकारे सगळ्याच मूर्त्या माझ्या देवघरामध्ये। त्या सगळ्या काढल्या आणि त्यानंतर पूर्ण देवघर खाली केले आणि तोरण काढून घेतले, हार काढून घेतले आणि ते छान आता शॅम्पूच्या पाण्याने धुणार आहे मी सगळं। एका वाट्यामध्ये शॅम्पूची पुडी फोडली आणि त्याचं पाणी केलं आणि एक छोटासा रुमाल घेऊन त्याने छान देवघर पुसून टाकलं। मग कारण शॅम्पूच्या पाण्याने सगळं मळ निघून जातो, जे काही काळं पाणी निघतं देवघराचं ते सगळं काही निघून जाते शॅम्पूच्या पाण्याने। आणि हार आणि तोरणसुद्धा मी त्यानेच धुणार आहे। देवघर स्वच्छ करून घेतलं, त्यानंतर मग हार आणि तोरण साफ करणार, धुवून घेणार आहे। Find the real me, so let's go, seize the feeling, 'cause you know. अशा प्रकारे देवघर पूर्ण स्वच्छ करून घेतलं। माझ्या देवघराचा कलर राखाडीच कलर आहे तो, त्यामुळे कितीही पुसून घेतलं, स्वच्छ केलं, घासलं तरी तो कलर तसाच दिसतो। आणि त्यानंतर मग पुन्हा ते पाणी फेकून दिलं, दुसरं पाणी घेतलं, त्यामध्ये पुन्हा एक पुडी फोडली शॅम्पूची आणि त्यानंतर मग तोरण आणि हार छान स्वच्छ करून घेतले, ते वाळत घालायला टाकले। आणि त्यानंतर मग देवघरामध्ये जे कापड होते ते पूर्ण धुवून टाकले। पुन्हा एक शॅम्पूची पुडी फोडली, पुन्हा पाणी घेतलं आणि त्यानंतर ते कपडे धुवून टाकले मग पूर्ण, आणि ते पण वाळत घालायला टाकले। It's time for the meaning, now we show we're coming to win it. It's me, it's me, it's me, it's real me, it's me, it's me. तर देवघर साफ झालं, कपडे छान स्वच्छ झाले, हार तोरण सगळं स्वच्छ झालं। आता फक्त देव घासायचे राहिले होते, तर मी मग देव घासायसाठी दही घेतलं आणि दही पहिले पूर्ण देवांना लावून ठेवलं। आणि त्यानंतर मग एक भैयाजी नावाचा पावडर मिळतो, तो बिलकुल दही लावल्यानंतर बिलकुल थोडा किंचित लावला ना तरी पण मग देव खूप छान स्वच्छ निघतात। म्हणून पहिले दही लावून घेतलं पूर्ण देवांना, नंतर त्या पावडरने मग थोडंसं हलकंसं घासून घेतलं आणि मग धुवून स्वच्छ ठेवले देव। आणि नंतर मग पुन्हा ते पाणी फेकून दिलं, म्हणजे कॅरीमध्ये नेऊन टाकलं, फेकून नाही द्यायचं कुठेही। बेसिनमध्ये टाकायचं नाही पाणी, देव धुतलेले कधीही, आपण देव घासलेले नाही टाकायचं आणि देव धुतलेलं पण नाही। आपले जे झाडाच्या कॅरे राहते किंवा कुंड्या राहते त्याच्यामध्ये टाकायचं ते पाणी। आणि त्यानंतर मग पुन्हा स्वच्छ पाण्याने देव धुतले। मग हार वाळले होते, तोरण पण सुकलं होतं, मग ते पूर्ण लावून घेतलं आणि
त्यानंतर मग देवपूजा करून घेतली. आता फुलं वाहायचे ठेवले होते. फुलं वाहिल्यानंतर माझे देव काही दिसत नाही, कारण जास्वंदाचं फूल खूपच मोठं आहे त्यामुळे. म्हणून पहिले असे आहे माझे छोटे छोटे देव. त्यानंतर मग देवांना फुलं वाहून घेतले आणि अशा प्रकारे माझी आजची पूजा पूर्ण झाली आणि देवघर पण स्वच्छ झाले. तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.